Hello friends, welcome once again. So let's start with the discussion of magnetic materials. आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं बघा, मॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टीज बघितल्या, मॅग्नेट म्हणजे काय बघितलं, त्याच्या रिलेटेड एक छोटासा व्हिडिओ पण आपण बघितला होता की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज कशा इलस्ट्रेट होतात किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे आपण बघितलं होतं. त्याचबरोबर आपण पोटेन्शियल एनर्जी बघितली, टॉर्कचं एक्सप्रेशन बघितलं, टाइम पिरियडचं एक्सप्रेशन बघितलं. ओके, सो आज आपण पुढं कंटिन्यू करूया. ओके, सो in this magnetic material today we will see some theoretical concepts, some definitions, okay, and one expression. Okay, so what we will see, that is origin of magnetism. Actually the name is origin of magnetism. Okay, and in this origin of magnetism we will see the orbital magnetic movement. We will see the orbital magnetic movement. आता मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे आपण बघितलंय की दोन डेफिनेशन्स त्याच्या बघितलेल्या आहेत. एक डेफिनेशन म्हणजे पोल स्ट्रेंथ इनटू मॅग्नेटिक लेंथ, काल पण लिहिले होते मी, आणि दुसरी डेफिनेशन म्हणजे I इंटू ए, दॅट इज करंट इंटू एरिया. आठवतंय ती लूप, त्या लूपमधून करंट पास होतोय. ओके, सो दोन डेफिनेशन आपण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या बघितलेल्या आहेत. सो तेच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, इथं फक्त नाव त्याला दिलेलं आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट किंवा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असं म्हटलं तरी चालतं. आता ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम हा कशापासून आहे तर ॲटम आहे, त्या ॲटममध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन हा रोटेट होतोय. ओके, मग इलेक्ट्रॉन रोटेट होतोय म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय ना. सो ते ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम आहे. ॲक्च्युअल जर इन डिटेल आपण जर मायक्रो स्टडी बघितला तर ॲटममध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती रोटेट होतो, रिव्हॉल्व होतो, सो दॅट इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. म्हणजे तिथं करंट आला ना, आणि एखाद्या कॉइलमधनं करंट फ्लो होत असेल तर आपण काय म्हणतो, इट ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेट. ओके, सो ती कंडिशन आपल्याला इथं कन्सिडर करावी लागेल. बघा, इमॅजिनेशन काय आणि कशा पद्धतीने आपण करतो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सो हा पॉईंट शिकण्यासाठी आपल्याला काय इमॅजिन केलं पाहिजे, काय कन्सिडर केलं पाहिजे, अगदी सोपं आहे की कन्सिडर करा एक पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो ना, कारण न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण कोण असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनला चार्ज नसतो. सो टोटल न्यूक्लियसचा चार्ज काय झाला, पॉझिटिव्ह झाला. आणि याच्या भोवती इलेक्ट्रॉन रोटेट होतो. इथे इलेक्ट्रॉन आहे म्हणे आपण. ओके, तर आता हा इलेक्ट्रॉन रोटेट होतोय, आपण कन्सिडर करूया लाईक दिस, असं रोटेट होतोय म्हणे आपण. चालेल, कसंही घेऊ शकतो. बघा, आपण इलेक्ट्रॉनचं रोटेशन जे आहे ते कुठल्याही पद्धतीने घेतलं तरी चालू शकतं. म्हणजे असं दाखवा किंवा रिव्हर्स दाखवा, काही हरकत नाही. ओके, सो आता जर इलेक्ट्रॉन असा रोटेट होत असेल तर आपण काय म्हणूया, किंवा इलेक्ट्रॉनला आपण क्लॉकवाईज म्हणूया, कारण लक्षात राहील ना, क्लॉकवाईज. सो लाईक दिस, क्लॉकवाईज लक्षात राहण्यासारखं म्हणून क्लॉकवाईज घेऊया. मग जर असा इलेक्ट्रॉन रोटेट होत असेल तर करंट कसा रोटेट होणार, त्याच्या अपोजिट रोटेट होणार ना. म्हणजे कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ द करंट अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अपोजिट असतात. सो आपण इथं इलेक्ट्रॉन म्हटलं की क्लॉकवाईज फिरतोय असं म्हणूया. ओके, आणि जो करंट आहे त्याला अपोजिट आलेला आहे, म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज आलेला आहे असं आपण म्हणूया. इथं रेडियस आहे, तो सर्कल तयार झाला, त्याची रेडियस आपण म्हणूया कॅपिटल स्मॉल आर. त्या इलेक्ट्रॉनचं मास म्हणूया एम ई म्हणूया, एम फॉर मास अँड ई फॉर इलेक्ट्रॉन. सो आता बघा, या डायरेक्शनला एक वेक्टर आहे, या डायरेक्शनला एक वेक्टर आहे. ओके, सो या डायरेक्शनला वेक्टर आहे तो हा, म्हणजे कोण, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, आणि या डायरेक्शनला एक वेक्टर आहे तो म्हणजे हा एल बार. आता हे एल बार आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट काय, तर एल बार म्हणजे अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम आठवते तुम्हाला, पी इज इक्वल टू मास इंटू विलॉसिटी. एखाद्या पार्टिकलला मास असेल आणि विलॉसिटी असेल आणि ते जर स्ट्रेट मोशनमध्ये असेल, लिनियर मोशनमध्ये असेल त्याला आपण काय म्हणतो की लिनियर मोमेंटम असतं.
तसं जर एखादा पार्टिकल अँग्युलर जरी रोटेशनल मोशनमध्ये असेल तर त्याच्यावरती लिनियरच्या ऐवजी कुठला असेल, अँग्युलर मोमेंटम असेल. सो कंडिशन काय आहे, इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम डिफाईन केलं, त्याचबरोबर ऑर्बिटल मोमेंटम किंवा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट डिफाईन केलं. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. ओके, इथपर्यंत समजलं. आता ही झालं थेरॉटिकल. आता ॲक्च्युअल आपली डेफिनेशन काय आहे बघूया. आपण बघितलं होतं की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे कशाने डिफाईन करतो आपण, कॅपिटल एमने डिफाईन करतो. त्याच्यात दोन डेफिनेशन्स होते, त्याच्यातली साहजिकच आता डेफिनेशन कुठली घ्यावी लागेल, तर एम इज इक्वल टू आय इंटू ए. बघा, वी हॅव मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. काय असते डेफिनेशन आपल्याकडं, तर कॅपिटल एम इज इक्वल टू आय इंटू ए. आय मीन्स वॉट एव्हर द करंट अँड ए मीन्स तो जो लूप तयार आहे तिथं, जो काही सर्क्युलर लूप असेल त्या लूपचा एरिया. मग आपण इथं म्हणूया की हा सर्क्युलर लूप आहे, याचाच एरिया आपल्याला घ्यायचा आहे. सो एम इज इक्वल टू वॉट, आय इंटू ए. ह्याच इक्वेशनमध्ये मी चेंजेस करतो, एमच्या ऐवजी फक्त ऑर्बिटल लिहितो, चालेल. हा आय आणि हा ए, चालेल. नेक्स्ट, सो आय म्हणजे काय, तर करंट. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ करंट. करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो आपण काय करूया आता, ह्या करंटच्या ऐवजी सिन्स वी कॅन पुट आय इज इक्वल टू ई अपॉन टी. चालेल का. ई म्हणजे इलेक्ट्रॉन अँड टी म्हणजे टाइम. सो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो वी कॅन पुट द डेफिनेशन ऑफ द करंट लाईक दिस, आय इज इक्वल टू ई अपॉन टी. मग मला सांगा, जर आपण ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर आपल्याला काय मिळणार, देअरफॉर एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई अपॉन टी इंटू ए. चालेल, सिंपल. काय केलं आपण, जस्ट वी हॅव रिटर्न द व्हॅल्यू ऑफ करंट दॅट इज आय इज इक्वल टू ई अपॉन टी, आणि ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली. ओके. अजून आपण व्हॅल्यू कुठल्या कुठल्या पुट करू शकतो बघा. टी इज इक्वल टू काय असतं, 2 पाय अपॉन ओमेगा. चालेल. ॲज वेल ॲज व्ही इज इक्वल टू काय असतं, आर ओमेगा. आठवतं, हे रोटेशनल डायनामिक्समध्ये झालेलं आहे बघा. हे सुद्धा बेसिक डेफिनेशन्स आहेत ह्या सगळ्या. सो टी इज इक्वल टू काय, 2 पाय अपॉन ओमेगा. व्ही इज इक्वल टू काय, आर ओमेगा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय, व्ही अपॉन आर. मग ही जर ओमेगाची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर टी काय येणार, देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन व्ही अपॉन आर. मग हे आर कुठं जाणार, वरती जाणार ना. सो 2 पाय आर अपॉन व्ही. सो कोणाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, टीची व्हॅल्यू मिळते. सो ही टीची व्हॅल्यू जी आहे ते आपण इथं पुट करू शकतो ह्या टीच्या ठिकाणी. ओके. सो देअरफॉर एम ऑर्बिटल म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट किंवा ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट आता किती मिळालं आपल्याला बघा. सो टी मिळाला आपल्याला 2 पाय आर अपॉन व्ही. हा इथं ई आहे. सो ई व्ही अपॉन 2 पाय आर, आणि इथं पुढे एरिया आहे तसंच आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंटचीच व्हॅल्यू आहे बघा ही, ई व्ही अपॉन 2 पाय आर. सो करंटमध्ये ई अपॉन टी केलं, टी म्हणजे हे, व्ही म्हणजे आर ओमेगा. हे सगळे बेसिक रिलेशन्स पुट करून आपण आयची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो आयची व्हॅल्यू काय आली, ई व्ही अपॉन 2 पाय आर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट आय. ओके. इंटू एरिया. आता एरिया सुद्धा आपण पुट करू शकतो, बट एरिया किती असणार आहे, पाय आर स्क्वेअर. ओके. सो एरिया इज नथिंग बट whatever the loop is there, so area of that particular loop is nothing but pi r square. सर्कल आहे ना तो एक प्रकारचा. सो सर्कलचा एरिया किती असतो, पाय आर स्क्वेअर असतो. सो एरिया पण आपण इथं पुट करू शकतो. सो वी कॅन पुट एरिया. देअरफॉर एम ऑर्बिटल किती येणार सांगा, ई व्ही अपॉन 2 पाय आर, आणि एरिया म्हणजे किती, पाय आर स्क्वेअर. चालेल का. सो पाय कॅन्सल होईल, हे पाय कॅन्सल होईल, एक आर कॅन्सल होईल. ओके. सो एम ऑर्बिटल किती येईल बघा. सो एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई व्ही आर अपॉन 2. लुक ॲट द व्हॅल्यू, ई व्ही आर अपॉन 2. ई मीन्स वॉट, इलेक्ट्रॉनचा चार्ज. व्ही म्हणजे त्याची असलेली लिनियर व्हेलॉसिटी. आर म्हणजे तो ज्या लूपमध्ये फिरतोय त्या लूपची रेडियस, आणि अपॉन फॅक्टर 2 आला. सो आपण काय केलं, ॲडजस्टमेंट केली आणि कोणाची व्हॅल्यू मिळाली, एम ऑर्बिटलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. ओके. आता बघा मी काय करतो याच्यामध्ये, फक्त चेंजेस बघा मी काय करतो, व्हॅलिड चेंजेस आहेत का बघा. सो एम ऑर्बिटल इज इक्वल टू
हे EVR/2 आहे. मी मास ऑफ इलेक्ट्रॉननं वरती मल्टिप्लाय करतो, खाली मल्टिप्लाय करतो, चालेल. ओके, सो EVR/2 ME/ME. चालू शकते अशी ॲडजस्टमेंट, चालते ना. शेवटी एमला एम कॅन्सल होणार आहे आणि ते शेवटी हेच रिलेशन राहील ना. सो ME/ME मी म्हणजे ॲडजस्टमेंट तिथं केली. सो मला काय मिळालं, EVR/2 इंटू ME/ME मिळालं. नेक्स्ट बघा, देअरफॉर M ऑर्बिटल इज इक्वल टू, हे M मी काय करतो इथे ॲडजस्ट करतो म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये लिहितो. ओके, सो हे असं लिहितो EMVR आणि अपॉन हे टॉईस ME. ME मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या मासने मी दोन्ही साईडला काय केलं, मल्टिप्लाय केलं. ओके, सो लक्षात येते का बघा काय मी करायला लागलो चेंजेस. जस्ट मी ME तिथं आणला. मग आता मी हे का केलं, तर आपण इथं L म्हणजे काय कन्सिडर केलंय. सो L इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. रोटेशनल मोशनमध्ये हा आला होता बघा L, अँग्युलर मोमेंटम. L इज इक्वल टू I ओमेगा, आठवते का. किंवा L इज इक्वल टू PR असतं बघा. P म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, सो बट L इज इक्वल टू PR म्हटलं ना मी, म्हणजेच L इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी इंटू रेडियस किंवा डिस्टन्स. ही L ची डेफिनेशन झाली. L म्हणजे कोण, अँग्युलर मोमेंटम. आता तुम्ही म्हणाल ही डेफिनेशन कुठून लिहिली, तर ही L चीच डेफिनेशन आहे किंवा Lचं आणि Pचं रिलेशन आहे. जसं V इज इक्वल टू R ओमेगा असतं तसं L इज इक्वल टू PR असतं. P म्हणजेच काय, लिनियर मोमेंटम किती असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. जसं मास इंटू ॲक्सेलरेशन फोर्स असतो तसं लिनियर मोमेंटम P म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी असतं. सो Pच्या ऐवजी मास इंटू व्हेलॉसिटी लिहिला आणि पुढचा हा R आहे तसंच लिहिला. लक्षात येते का. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ L. ओके, आता बघा L इज इक्वल टू I ओमेगा तुम्ही शिकलाय रोटेशनल डायनॅमिक्समध्ये, रोटेशनल मोशनमध्ये. हे सुद्धा सॅटिस्फाय होतं बघा इथं. L इज इक्वल टू I ओमेगा. L म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम. I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो L इज इक्वल टू I ओमेगा सुद्धा इथं कसं सॅटिस्फाय होते बघा. मला इथं I तयार करावं लागेल ना. सो I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. MR² असतं का डेफिनेशन. सो मी इथं R एक्स्ट्रा घेतो, वर घेतो म्हणून खाली पण घेतला, म्हणजे हे काय झालं, R² झालं आणि खाली R झालं. सो MR² म्हणजे I झाला आणि राहिलं काय, V/R राहिलं ना. आणि V/R म्हणजेच काय असतं, ओमेगा असतं. सो L इज इक्वल टू काय येणार, I ओमेगा सॅटिस्फाय होतं. सो ही डेफिनेशन आपण कशाही पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे ती तर यूज करायची नाही आहे L इज इक्वल टू I ओमेगा, पण मी L इज इक्वल टू I ओमेगा या इक्वेशनवर सॅटिस्फाय होतंय का नाही हे तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं. सो L इज इक्वल टू आपण लिहू शकतो की ME/V इंटू R. आता शोधा हे ME/V इंटू R इथं आहे का, सिंपल आहे ना इक्वेशनमध्ये. सो आपण हेच इक्वेशन कसं लिहू शकतो बघा. देअरफॉर M ऑर्बिटल इज इक्वल टू E/2 ME बाजूला लिहितो मी आणि याच्याबद्दल मी L लिहितो. चालेल का बघा. सो M ऑर्बिटल इज इक्वल टू व्हॉट, E/2 ME इंटू कॅपिटल L. सो इन वेक्टर फॉर्म कसं लिहिलं जातं बघा. इन वेक्टर फॉर्म ॲक्च्युली M ऑर्बिटल आणि L बार एकमेकांना कशा आहेत, अपोजिट आहेत. भले इथं काय दिसतात एकमेकांना, डायरेक्टली दिसतात, कारण हे कसे आहेत, ही टर्म कसे आहे, दिस इज द कॉन्स्टंट टर्म. ओके, सो आपण म्हणू शकतो की M ऑर्बिटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. सिंपल इथं म्हणता येतं M ऑर्बिटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द not length, angular momentum. So we can write from this. वेक्टर फॉर्ममध्ये दोघं जण अपोजिट आहेत म्हटल्यानंतर दोघांमध्ये मायनस साइन येणार. देअरफॉर M ऑर्बिटल वेक्टर इज इक्वल टू मायनस ऑफ E/2 ME L बार. सो दोघं अपोजिट असल्यामुळे काय लिहिलं, फक्त मायनस साइन दिलं. सो आपण याला म्हणू शकतो इक्वेशन ऑफ द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. सिंपल, लक्षात आलं. सो M ऑर्बिटल इज इक्वल टू E/2 ME इंटू कॅपिटल L and this is nothing but the expression or equation of the orbital magnetic moment. समजलं का बघा, लक्षात आलं. सो वी कॅन हॅव दिस इक्वेशन. आता ह्यातला E म्हणजे काय, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻⁻19
कुलोम्ब. इथे लिहितो वाटल्यास मी चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब. चालेल. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती घेतो आपण 1.9 × 10⁻⁻ किती -31 ना. ओके. सो मास ऑफ इलेक्ट्रॉन 3.1 चालेल. केजी म्हणतो आपण त्याला. ही पॉवर लक्षात ठेवायची. हा फॅक्टर व्हॅरी झाला तरी चालेल, पण ही पॉवर 10⁻⁻31 kg. ओके. सो दिस इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, दिस इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. सो डिपेंड आहेत की ह्या व्हॅल्यू तिथं आपण पुट करून त्याचा आन्सर हे काढू शकतो, पण जनरली ह्या दोन व्हॅल्यू दिल्या जातात. ओके. 9. सो इलेक्ट्रॉन चार्ज 1.6, आय थिंक इट इज 9.1. So charge of electron and mass of electron 1.6 × 10⁻⁻19 coulomb and mass 9.1 × 10⁻⁻31 kg. हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन अँड मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. सो ह्या दोन व्हॅल्यू जर इथं पुट केल्या तर बघा आपल्याला हा जो ब्रॅकेट लिहिलाय मी, ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू मिळेल. सिंपल. So m orbital is directly proportional to the angular momentum. So we can say that both are the directly proportional. फक्त दोघांच्या डायरेक्शन्स कशा आहेत मात्र अपोजिट आहेत. लक्षात येत आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत पण अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. सो आता बघा E/2 मी काय म्हटलं की सॉल्व्ह करू शकतो आपण. चालेल. बघा आता ह्या इक्वेशन मी काय लिहितो. सो हा L इकडे घेतो. सो देअरफॉर m ऑर्बिटल अपॉन L इज इक्वल टू E/2 me. चालेल. काय केलं, जस्ट मी L इकडे शिफ्ट केला लेफ्ट साईडला. सो मला काय मिळालं, m ऑर्बिटल अपॉन L इज इक्वल टू E/2 me. आता मी काय म्हटलं, हा कॉन्स्टंट आहे ना, ह्याच्या व्हॅल्यूज माहीत आहेत, आपण सॉल्व्ह करू शकतो अंदाजे. डेफिनेटली सॉल्व्ह करू शकतो. E माहीत आहे, me माहीत आहे, 2 माहीत आहे. सो हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काहीतरी आन्सर मिळेल ना. ओके. सो जे काय आन्सर मिळेल, आता बघा साहजिकच आन्सर कसं मिळणार आहे, खूप मोठं मिळणार आहे. कारण me ची व्हॅल्यू कशी आहे 10⁻31 आहे. ती वरती गेली तर काय होईल, +31 होईल. आणि वरती किती होता, -19 होता. सो -19 आणि +31 शेवटी प्लसच होणार आहे. सो ही काहीतरी आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार आहे. आणि ही व्हॅल्यू कुणाची मिळाली तर m ऑर्बिटल अपॉन L. हा एक रेशो आहे ना. दिस इज वन टाइप ऑफ रेशो. आहे का रेशो. डिवायडेशन म्हणजे रेशो ना. म्हणजे ह्या रेशोला गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गायरोमॅग्नेटिक रेशो. सो आता आपण इथे लिहूया. सो डेफिनेशन ऑफ गायरोमॅग्नेटिक रेशो फ्रॉम दिस एक्सप्रेशन. बघा. सो गायरोमॅग्नेटिक रेशो is equal to m orbital upon L, which is equal to E/2 me. सो म्हणूया आपण हा रेशो झाला, हा किंवा हा. सो डेफिनेशन मिळाली आपल्याला. ओके. सो दिस इज नथिंग बट द रेशो. हाच रेशो आपण असं सांगू शकतो, कुलोम्ब पर केजी म्हणूया. कारण ई म्हणजे काय, कुलोम्ब आहे ना, चार्ज आहे. मास म्हणजे काय, केजी आहे. सो आपण म्हणू शकतो त्याचं युनिट, याच्यानं पण त्याचं युनिट सांगू शकतो. ओके. सो वी कॅन डिफाईन युनिट ऑल्सो. सो दिस इज नथिंग बट द गायरोमॅग्नेटिक रेशो. सो दिस इज अवर टुडेज फर्स्ट पॉईंट. लक्षात आला. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझममध्ये ॲटमची कंडिशन घेतली आणि ॲटमच्या कंडिशनमध्ये आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फाइंड केलं. त्यालाच नाव काय दिलं आपण, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट किंवा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हटलं तरी सुद्धा चालतं. आणि त्याचं हे आपण एक्सप्रेशन बघितलं. समजलं इथपर्यंत, लक्षात येते. पुढचा पॉईंट आपण कंटिन्यू करूया. आता काही डेफिनेशन्स आहेत बघा, त्या डेफिनेशन्स आपण 1 बाय 1 बघूया. मी म्हटलं होतं ना की 2 पार्टमध्ये आजचा लेक्चर असणार आहे. एक हा पहिला पार्ट झाला, आता दुसरा पार्ट असेल तो म्हणजे डेफिनेशन. जरासं बऱ्याचशा डेफिनेशन्स आहेत. सो 1 बाय 1 आपण डेफिनेशन्स बघू, डिटेलमध्ये त्याचा अर्थ बघू, त्या कशा लिहायच्या बघू, त्याचं युनिट पण डिफाईन करू. डेफिनेशन्स कशा कुठल्या युनिटमध्ये त्या
डिफाईन केलेल्या आहेत किंवा त्या क्वांटिटीचे युनिट्स काय आहेत SI युनिट हे सुद्धा आपण डिस्कस करू. चला इम्पॉर्टंट डेफिनेशन्स म्हणूया आपण. सो फर्स्ट डेफिनेशन इज मॅग्नेटायझेशन. त्याला MZ बार किंवा MZ म्हटलं जातं. MZ मॅग्नेटायझेशन. MZ मीन्स व्हॉट? मॅग्नेटायझेशन. MZ लक्षात ठेवा. फर्स्ट डेफिनेशन. आता ही डेफिनेशन कशी बघायची बघा. तर डायपोल मोमेंट होतं, हे आता रेशो आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावेच लागतात. सो MZ काय आहे बघा. सो MZ इज इक्वल टू M नेट अपॉन व्हॉल्यूम म्हटलं जातं बघा. MZ इज इक्वल टू किंवा MZ बार इज इक्वल टू M नेट अपॉन व्हॉल्यूम. आता M नेट म्हणजे काय? नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि V म्हणजे काय? व्हॉल्यूम. ओके. सो ही डेफिनेशन कशी लिहिली जाते बघा. सो इट इज रेशो ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द वॉल्यूम. टू द वॉल्यूम. सो MZ इज इक्वल टू M नेट अपॉन V. याचं SI युनिट कसं सांगता येईल बघा. आता M नेटचं आपण बघितलं होतं की एम्पियर मीटर स्क्वेअर असतं ना. एम्पियर मीटर स्क्वेअर करंट इंटू एरिया ना. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम जनरली कसं असतं? M क्यूब असतं ना. सो 1 मीटर स्क्वेअर आणि ह्यातला मीटर स्क्वेअर जाईल. सो एम्पियर पर मीटर. दिस इज नथिंग बट द SI युनिट. सो दिस इज द फर्स्ट डेफिनेशन, that is magnetization, and magnetization is defined as M net upon volume. What is mean by M net? M net is nothing but the net magnetic dipole moment and V is nothing but the volume. Enclosed volume म्हटलं तरी चालेल. सो ह्या डेफिनेशनवरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो? मॅग्नेटायझेशन. आता हा मॅग्नेटायझेशन म्हणजे काय डिफाईन करतोय? तर थोडक्यात स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्डच डिफाईन करतोय. का तर बघा तो याच्याशी कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. म्हणजे थोडक्यात हा MZ हा मॅग्नेटिक फील्डचंच थोडक्यात एक रिलेशन आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड तो डिफाईन करतोय. जर MZ मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल तर MZ ची व्हॅल्यू जास्त मिळणार आपल्याला. मॅग्नेटायझेशन जेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल तेवढं आपल्याला मॅग्नेटायझेशन तिथलं जास्त मिळणार आहे. लक्षात येते? सो दिस इज नथिंग बट द मॅग्नेटायझेशन. नेक्स्ट पुढची डेफिनेशन बघूया आपण. मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी याला H म्हटलं जातं. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी हे सुद्धा इंटेन्सिटी म्हणजे फील्ड दाखवणार ना. सो हे सुद्धा थोडक्यात मॅग्नेटायझेशनचाच डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मॅग्नेटिक फील्डचाच प्रकार आहे. हे सुद्धा मॅग्नेटिक फील्डचीच व्हॅल्यू सांगायचा प्रयत्न करेल. सो याचा फॉर्म्युला असतो H इज इक्वल टू B0 अपॉन μ0. काय बघा? H इज इक्वल टू B0 अपॉन μ0. सो व्हॉट इज मीन बाय B0? B म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड. B0 का म्हणलेलं आहे बघा. तर जनरली एखादी कोर असेल, कॉईल असेल, ती घेतली असेल मॅग्नेटायझेशनसाठी किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि त्याचं जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर ते B0 असेल. इनिशियल असेल ना. मग त्याच्यामध्ये आपण आयर्न कोर टाकल्या तर अजून त्याचं मॅग्नेटिक फील्ड वाढणार आहे. सो एक जनरली इनिशियल मॅग्नेटिक फील्ड असतं त्याला स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणलेलं आहे. सो स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू द परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. सो या केसमध्ये H इज इक्वल टू B0 अपॉन μ0 असतो. सो हा एक रेशो आहे आणि हा जो H आहे हा H कुणाला ॲनालॉगस आहे? तर याला ॲनालॉगस आहे. म्हणजे कुणाला? MZ ला. ओके. म्हणून ह्याचं जे SI युनिट आहे ते सेम MZ एवढं सांगितलं जातं. म्हणजेच काय? एम्पियर पर मीटर सांगितलं जातं. किंवा ह्याचं डायमेन्शन सुद्धा आपण काढू शकतो बघा. करंट आणि लेंथ आहे. सो दोघांचे युनिट्स आणि डायमेन्शन कसे राहतात? सेम राहतात. सो इट इज रेशो ऑफ स्ट्रेंथ ऑफ magnetic field to the permeability of
free space. Okay, so it is the ratio of strength of magnetic field to the permeability of free space. So हा झाला H. H म्हणजे कोण? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. समजली दुसरी डेफिनेशन. नेक्स्ट थर्ड. आता थर्ड ॲक्च्युली डेफिनेशन नाही आहे, तर थर्ड हा एक लॉ आहे. लॉ याला म्हटलं जातं क्युरी लॉ. क्युरी टेम्परेचर म्हणून एक कन्सेप्ट आहे या टॉपिकमध्ये. टेम्परेचरचा प्रकार आहे. क्युरी सायंटिस्ट नेम आहे. सो क्युरी टेम्परेचर, या टेम्परेचरला मॅग्नेटायझेशन लूज होतं. ओके, सो क्युरी लॉ काय डिफाईन करतो बघा. क्युरी लॉ डिफाईन करतो हे mz घ्यायचं. ओके, सो mz इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बी एक्सटर्नल घ्यायचं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. थोडक्यात बी एक्सटर्नल म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. लक्षात येते. सो थोडक्यात याच्यावरून आपण सांगू शकतो की mz इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी एक्सटर्नल, दॅट इज mz इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी एक्सटर्नल अँड mz इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तर हा जो लॉ आहे हा पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी अप्लाय केला जातो. आता पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, तर मॅग्नेटचे 3 टाईप्स आपल्याला पुढे बघायचे आहेत. एक डायमॅग्नेटिक, एक पॅरामॅग्नेटिक आणि एक फेरोमॅग्नेटिक. स्ट्रेंथ आहेत थोडक्यात ह्या. डाय म्हणजे तो मॅग्नेट म्हणून फारसा काम करत नाही, पॅरा म्हणजे जरा तो मॅग्नेट म्हणून काम करतो, फेरो म्हणजे त्याच्याहीपेक्षा जास्त मॅग्नेट म्हणून काम करतो. सो मॅग्नेटायझेशनवरती ते डिपेंड आहेत सगळे. सो हा जो लॉ आहे तो पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी किंवा पॅरामॅग्नेटसाठी सांगितला जातो. ओके, सो स्टेटमेंट बघायची कशी लिहूया मग. सो स्टेटमेंट म्हणतो मी, स्टेटमेंट फॉर paramagnetic material, its magnetization is directly proportional to external magnetic field and inversely proportional to absolute temperature. बघा, फॉर पॅरामॅग्नेटिक मटेरियल इट्स मॅग्नेटायझेशन म्हणजे त्याचं मॅग्नेटायझेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कुणाला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं कुणाला, ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. म्हणून देअरफॉर mz इज इक्वल टू c bxt upon t, where c is constant आणि ह्याच कॉन्स्टंटला क्युरी कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. where c is nothing but the constant and this constant is called as क्युरी कॉन्स्टंट. 3 कन्सेप्ट बघितले आपण. पहिली मॅग्नेटायझेशन, दुसरी मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि तिसरा म्हणजे क्युरी लॉ. अजून एक आपल्याला चौथी कन्सेप्ट बघायची आहे. पुन्हा 3 डेफिनेशन बघायचे आहेत आणि पुन्हा एक कन्सेप्ट बघायचे. म्हणजे हे आपण काय करूया, हा सगळा स्टडी जो नंबर वाईज डिफाईन करूया. ओके, सो फर्स्ट, सेकंड, थर्ड. चौथा एक छोटंसं एक्सप्रेशन आहे. 5, 6, 7 पुन्हा डेफिनेशन्स आहेत आणि 8वं एक पुन्हा छोटंसं एक्सप्रेशन आहे. सो टोटल हे 8 पार्टमध्ये आपण डिवाइड करूया. लक्षात राहील. स्वतः आपण काय केलं, 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. पहिल्या पार्टमध्ये सांगितलं की मॅग्नेटायझेशन, दुसऱ्या पार्टमध्ये मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि तिसऱ्या पार्टमध्ये क्युरी लॉ सांगितलं. आता काय करूया आपण, एक्सप्रेशन एक छोटंसं आहे ते बघूया 4 नंबरचं. चला 4 नंबरचा पॉईंट बघूया. तुम्हाला आता मी मॅग्नेटचे प्रकार किती असतात असं म्हटलं, तर 3 प्रकार आहेत असं म्हटलं. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. तिसरा प्रकार म्हणजे फेरोमॅग्नेटिक. सो आता आपण चौथा पॉईंट बघूया. ओके, चौथ्या पॉईंटमध्ये बघूया स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझेशन of
फेरोमॅग्नेटिक मटेरियल बाय हेल्प ऑफ रोलँड रिंग. सगळं एकमेकांशी रिलेटेड. आता हे सगळे डेफिनेशन्स आहेत म्हणूया, जरी एक्सप्रेशन असलं तरी. काय म्हटलं, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ, पण मटेरियल कुठलं घेतलेलं आहे, फेरोमॅग्नेटिक घेतलेलं आहे. सो फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं मॅग्नेटायझेशन आपण काय करूया, चेक करूया विथ द हेल्प ऑफ रोलँड रिंग. आता रोलँड रिंग म्हणजे काय बघा, टोरॉइड आठवा, टोरॉइड एक ट्यूब होती, ती सर्क्युलर पार्टमध्ये होती शेपमध्ये. सो तोच टोरॉइड म्हणजे रोलँड रिंग आहे. तर अशी होती, आठवते, सिंपल आहे. याला मग नंबर ऑफ टर्न्स हे सगळं येणार. फक्त मी आता असं करतो, करंट पाठवला, करंट बाहेर आला. ओके. आता बघा, याचं मॅग्नेटायझेशन आपल्याला काढायचं. तर काय केलं जातं, इनिशियल कंडिशनचं मॅग्नेटायझेशन कन्सिडर केलं जातं. सो लेट B0 हे त्याचं इनिशियल मॅग्नेटायझेशन असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड असेल. सो मॅग्नेटिक फील्ड विदाउट आयर्न कोर. याच्यामध्ये आयर्न कोर अजून नंबर ऑफ टर्न्स किंवा आयर्न कोर्स अजून वाढवलेल्या नाहीत. नंबर ऑफ टर्न्स आहेत, पण आयर्न कोर अजून एक्स्ट्रा घातले की अजून मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, वाढणार आहे. सो पहिलं काय कन्सिडर केलं, B0. आणि जेव्हा आयर्न कोर त्याच्यामध्ये ॲड केले जातील तेव्हा त्याला BM म्हणूया, M फॉर मॅग्नेटिझम. सो हे विथ आयर्न कोर असेल. सो B0 इज विदाउट आणि BM इज विथ असेल. ओके. सो टोटल काय येणार मग, देअर फॉर टोटल B इज इक्वल टू काय येणार, तर साहजिकच दोघांची बेरीज होणार. म्हणजे आयर्न कोर नव्हते आधी, नंतर आता आयर्न कोर आले. आयर्न कोर म्हणजे काय, लाईक दिस. टोरॉइड आठवतंय, लास्ट टॉपिकमध्ये पण होतं बघा टोरॉइड. सो आयर्न कोर याच्यावरती टाकल्या म्हणजे हे असं केलं बघा. सो दीज आर सम फॉर्म ऑफ आयर्न कोर. सो आयर्न कोर आले की त्याचं अजून मॅग्नेटायझेशन काय होणार आहे, वाढणार आहे. सो आयर्न कोरमुळं वाढलेलं मॅग्नेटायझेशन आपण काय केलं, ह्याच्यामध्ये ॲड केलं. तर आपल्याला B इज इक्वल टू काय मिळालं, B0 प्लस BM इतकं मिळालं. इथपर्यंत समजलं. आता लेट हा B0 बघा किती, B0 म्हणजे काय, सुरुवातीचं मॅग्नेटिक फील्ड. मगाशी आपण काय लिहिलं, H इज इक्वल टू B0 आपण म्यू 0 लिहिलं. सो B0 आपण किती लिहू शकतो, μ0 इंटू H लिहू शकतो. प्लस BM म्हणजे काय, तर BM म्हणजे आयर्न कोर आल्यानंतरचं मॅग्नेटायझेशन. तर ते किती असतं, तर μ0 इंटू MZ. MZ का आलं, मॅग्नेटायझेशन आहे ना MZ म्हणजे, आणि हा μ0. सो BM इज इक्वल टू μ0 इंटू MZ. μ0 बघा, मोस्टली सगळ्या टर्मला μ0 हा डिवाइड होतो. ओके. सो μ0 काय डिफाईन करतोय, तर ज्या काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, तर त्यांची स्ट्रेंथ, त्यांची प्रॉपर्टी, त्या किती प्रमाणात तिथं अवेलेबल आहेत किंवा त्या काय काम करणार आहेत, ह्यांची प्रॉपर्टी डिफाईन करतो म्हणजे तो म्यू. मग त्या म्यूमध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत, एक म्यू, एक μ0 आणि एक μr. फक्त म्यू म्हटलं की मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणायचं, μ0 म्हटलं की परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणायचं, आणि μr म्हटलं की रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणायचं. ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. सो समजलं. सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, देअर फोर, सॉरी दिस इज B. सो B इज इक्वल टू, मी μ0 कॉमन काढतो. सो H प्लस काय म्हणूया आपण, MZ म्हणूया. चालेल का बघा. सो दिस इज द फॉर्म्युला और दिस इज द स्मॉल एक्सप्रेशन. हे 3 नंबरचं एक्सप्रेशन आपण बघितलं, सॉरी 4 नंबरचं एक्सप्रेशन. काय बघितलं, तर स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल विथ द हेल्प ऑफ रोलँड रिंग. सिंपल आहे की पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केलं विदाउट आयर्न कोर, नंतर विथ आयर्न कोर कन्सिडर केलं, दोघांची ॲडिशन केली. सो टोटल मिळालं आपल्याला B इज इक्वल टू μ0 इंटू ब्रॅकेट H प्लस MZ इतकं मिळालं. समजलं. सो हा झाला 4था पॉईंट. आता बघूया आपण डेफिनेशन बघूया पुढची. एक डेफिनेशन आहे, आता 5वा पार्ट म्हणूया आपण त्याला. सो डेफिनेशन इज ससेप्टिबिलिटी. हे एक्स सारखं डिफाईन होतं बघा, एक्स बार किंवा एक्स म्हटलं तरी चालेल. एक्स फक्त असं नोटेशन आहे त्याचं,
आपण लक्षात ठेवताना एक्स म्हणूया, ससेप्टिबिलिटी म्हणतात त्याला. ओके, सो ससेप्टिबिलिटी कशी डिफाईन केली जाते बघा. तर हा सुद्धा एक प्रकारचा रेशो आहे. मगाशी कसे आपण रेशो बघितले. सो दिस इज अगेन वन टाइप ऑफ रेशो. सो ससेप्टिबिलिटी इज द रेशो ऑफ mz upon h. So what is mean by mz? Magnetization. And what is mean by h? Magnetic intensity. सो 5 नंबरचा पॉईंट आपण असा बघतोय की ज्याच्यामध्ये पहिल्या पॉईंटचा आणि दुसऱ्या पॉईंटचा सिंपल रेशो घेतलेला आहे. आपण पहिला पॉईंट mz बघितला होता, mnet अपॉन व्हॉल्यूम. दुसरा पॉईंट h बघितला होता, b0 अपॉन म्यू0. तो सो सरळ आपण त्या दोघांचा काय घेतोय, रेशो घेतोय. अँड दिस रेशो इज नथिंग बट द ससेप्टिबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल. एखाद्या मॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी काढायची म्हटलं तर काय काढायचं, तर mz आणि hचा रेशो घ्यायचा. हा काय आता ह्या दोन्ही सेम म्हटलं जातं म्हणून याला युनिट नाही आहे असं सांगितलं जातं. दिस इज द युनिटलेस क्वांटिटी. नेक्स्ट 6 नंबरची डेफिनेशन बघा. आपण मगाशी h इज इक्वल टू b0 अपॉन म्यू0 बघितलं. किती डेफिनेशन, दुसरी डेफिनेशन. तर ह्यातलं म्हणजे हीच जर डेफिनेशन आपण विथ मॅग्नेटिक मटेरियलसाठी घेतली, हे काय होतं, फ्री स्पेस, परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. मग हीच डेफिनेशन आपण अशी लिहिली तर चालेल का बघा. h इज इक्वल टू b अपॉन म्यू ओनली. फक्त म्यू आणला मी तिथे. म्यूचा अर्थ काय, परमिएबिलिटी, मॅग्नेटिक परमिएबिलिटी किंवा परमिएबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल. फ्री स्पेस म्हटलंय का, म्हटलेलं नाही. म्हणजे आपल्याला काय मिळालं, h इज इक्वल टू b अपॉन म्यू मिळालं. मग देअरफॉर म्यू म्हणजे काय, b अपॉन h. चालेल का. हे का लिहिलं मी, रेफरन्स आधी झालेला आहे म्हणून हे इथं घेतलं. आता डेफिनेशन बघूया की हा म्यू. सो म्यू म्हणजे काय, परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक मटेरियल. सो किती मिळाली, b अपॉन h मिळाली. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू. सो म्यू इज नथिंग बट द परमिएबिलिटी ऑफ द मॅग्नेट. आता ह्याचं युनिट पण आपण सांगू शकतो. बी म्हणजे काय, टेस्ला म्हणूया. आणि h म्हणजे काय, h म्हणजे मगाशी काय युनिट लिहिलं होतं आपण, याचं पहिल्या डेफिनेशनचं युनिट काय लिहिलं होतं बघा, एम्पियर मीटर स्क्वेअर अपॉन मीटर क्यूब. सो एम्पियर पर मीटर लिहिलं होतं, आठवतंय का. सो mz म्हणजे काय लिहिला होता, mz म्हणजे mnet अपॉन व्हॉल्यूम. सो mnet काय असतो, एम्पियर मीटर स्क्वेअर आणि अपॉन मीटर क्यूब. सो एम्पियर पर मीटर. सो एम्पियर पर मीटर म्हणजे मीटर पर एम्पियर असं युनिट सांगितलं तरी चालू शकतो. कुराचं युनिट सांगितलं आपण, बीचं आणि एचचं युनिट सांगितलं ते इथं लिहिलं. डायमेन्शन सुद्धा त्याच्यावरून आपण तयार करू शकतो. लक्षात आलं. सो दिस इज आवर 6th डेफिनेशन, दॅट इज परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. समजलं. आता 7 नंबरची पण एक डेफिनेशन बघा. 7 नंबरची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची, तर ही डेफिनेशन म्यू0 आणि म्यू यांच्याशी रिलेटेड आहे. मग आपल्याला म्यू0 आणि म्यू मध्ये एक सिंपल रिलेशन लक्षात ठेवता येतं. म्यू इज इक्वल टू म्यू0 म्यू हे लक्षात ठेवता येते का बघा, राहणार ना लक्षात. सिंपल आहे. इकडं म्यू आणि इकडं म्यू0 आणि म्यू आहेत, लक्षात राहू शकतं. इकडे हे जे सफिक्स त्याला दिलेले आहेत ते तिथं आपल्याला समजतंय की पलीकडे म्यू0 आणि म्यू आहे आणि इकडं म्यू आहे. सो हे आधी लक्षात ठेवायचं. मग याच्यावरून मला काय काढता येईल, देअरफॉर म्यू काढता येईल. सो म्यू किती, म्यू अपॉन म्यू0. आली का डेफिनेशन. कुणाची डेफिनेशन मिळाली, म्यू ची डेफिनेशन मिळाली. सो म्यू म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. व्हॉट, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. सो दिस इज द डेफिनेशन, दॅट इज म्यू इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू0 म्हणजेच रिलेटिव्ह परमिएबिलिटी. सो व्हॉट इज द रेशो, इट इज द रेशो ऑफ permeability of the magnetic material to the permeability of the free space. सिंपल म्हणू शकतो ना. हा सुद्धा एक युनिटलेस क्वांटिटी म्हणू शकतो आपण. सो ही झाली 7 नंबरची डेफिनेशन. बघा डेफिनेशन आपण कुठल्या कुठल्या बघितल्या. पहिली मॅग्नेटायझेशन, दुसरी मॅग्नेटिक इंटेन्सिटी, तिसरा क्युरी लॉ, चौथी डेफिनेशन हे एक छोटंसं एक्सप्रेशन टाईपच बघितलं ना. पाचवी डेफिनेशन ससेप्टिबिलिटी, सहावी डेफिनेशन परमिएबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल आणि सातवी डेफिनेशन रिलेटिव्ह
परमिएबिलिटी. आता एक छोटासा 8वा पॉईंट राहिलेला. मी म्हटलं होतं ना की 8 पार्टमध्ये आपण हे सगळं डिवाइड करूया. डेफिनेशन टाईपच आहेत, याला डेफिनेशनच म्हणूया आपण लक्षात ठेवण्यासाठी. छोटंसं एक्सप्रेशन आहे पण याला आपण काय म्हणूया, डेफिनेशनच म्हणूया. सो ह्या सगळ्या 8 पार्टमध्ये आपल्याला एवढा सगळा स्टडी करायचा आहे. आता ह्याच्यातला फक्त एक पार्ट राहिलेला आहे, तो पार्ट आपण बघूया. सो ह्या ज्या डेफिनेशन्स आता आपण बघितल्या, ह्या सगळ्यांचं एक डेफिनेशन आहे, रिलेशन आहे थोडक्यात. ओके, सो ह्याला आपण म्हणूया की रिलेशन बिटवीन म्यू आर अँड ससेप्टिबिलिटी. म्यू आर मीन्स व्हॉट, रिलेटिव्ह परमिएबिलिटी जिथं आहे ना, आणि ससेप्टिबिलिटी म्हणजे mz/h आहे. तर याच्यासाठी काय केलं जातं बघा, याच्यासाठी हा फॉर्म्युला घेतला जातो. ओके, मी हा फॉर्म्युला रिपीट करतो इथं. हा फॉर्म्युला कुठून आला तर फेरोमॅग्नेटिझम पासून आला. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं आपण मॅग्नेटायझेशन घेतलं होतं. सो हाच फॉर्म्युला मी इथे घेतो. सो सिन्स B इज इक्वल टू μ0 इंटू ब्रॅकेट H प्लस mz. चालेल, हाच फॉर्म्युला मी इथे ह्या आपल्या 8व्या पार्टसाठी घेतलेला आहे. नेक्स्ट काय करतो मी, देअरफॉर B इज इक्वल टू μ0/h, आतमध्ये h कॉमन काढतो. सो 1 प्लस mz/h. चालेल, पहिल्या स्टेपमध्ये काय केला, h कॉमन काढला. सो B इज इक्वल टू μ0/h इंटू ब्रॅकेट 1 प्लस mz/h. चालेल, आता बघा mz/h म्हणजे कोण आहे, ससेप्टिबिलिटी. सो देअरफॉर B इज इक्वल टू, आता μ0/h 1 प्लस ससेप्टिबिलिटी लिहू शकतो आपण. चालेल, नेक्स्ट आपण μ0/h बद्दल काय लिहू शकतो बघा, हा लिहू शकतो. सो μ0/h बद्दल आपण वी कॅन पुट μ0, दिस इज द μ0 अँड दिस इज द h. ओके, किंवा चेंजेस आपण कशा पद्धतीने करू शकतो, आपल्याला पाहिजे ते चेंजेस करायचे आहेत, फक्त ह्या डेफिनेशनचाच आपल्याला आधार घ्यायचा आहे. किंवा हा जर मी B अपॉन, सो आय कॅन, हे बरोबर आहे H कॉमन काढला. सो μ0/h याच्याबद्दल काय लिहू शकतो बघा आपण, समजा नाही तर μ0 ची व्हॅल्यू किंवा मी जर हा h B/μ0, सो वी कॅन राईट B/μ0 h. एकच मिनिट, आपल्याला चेंजेस काय काय करायचे आहेत बघा. सो B इज इक्वल टू μ0 इंटू ब्रॅकेट h प्लस mz. मी पहिली स्टेप केली, h बाहेर काढला. सो 1 प्लस mz/h आलं. सो ससेप्टिबिलिटी मिळाली. नंतर B इज इक्वल टू μ0/h मिळणार आपल्याला. ओके, एक मिस्टेक झालेला आहे, h मला कॉमन काढायचं ना, सॉरी तरी म्हटलं असं का झालं. सो h मी कॉमन काढला, याचा अर्थ इथं μ0h झालं बघा. सिंपल, मी तो डिवाइड घेतला होता. सो कॉमन काढला ना, बाहेर घेतला h. सो μ0h झाला. सिंपल. आता बघा, मी हा पुन्हा h इकडे घेतो. मोस्टली सगळ्या लेफ्ट साईडला टर्म घेत चाललेला आहे बघा. इथं पण आपण काय केलं, लेफ्ट साईडला घेतली म्हणजे कॉमन घेतली. आता मी पूर्ण याच्या बाहेर काढतो, कशाच्या, इक्वलच्या बाहेर काढतो. सो देअरफॉर B/h करतो मी. सो B/h इज इक्वल टू μ0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस ससेप्टिबिलिटी. चालेल, सॉरी इथं मला थोडंसं मिस्टेक काय झाली माझी, मी h कॉमन काढला आणि डिवाइड लिहिला. सो कॉमन काढला डिवाइड नाही ना, सो मल्टिप्लाय होणार आहे या μ0 ला. सो पुन्हा मी h आता इकडे घेतलं बघा. आता B/h चेक करा. सो आता B/h काय आहे, म्यू आहे. सो देअरफॉर म्यू इज इक्वल टू μ0 1 प्लस ससेप्टिबिलिटी. चालेल, पुन्हा मी हा इकडे घेतो μ0. सो देअरफॉर μ/μ0 इज इक्वल टू 1 प्लस ससेप्टिबिलिटी. आणि आता शोधा μ/μ0 कुठं आहे, इथं आहे बघा. सोपा आहे हे, एकदम काही फारसा अवघड नाही आहे. सो μ/μ0 किती येणार आहे, तर μr. सो μr किती मिळणार, 1 प्लस ससेप्टिबिलिटी. So this is our answer, that is relation between
म्यू आर अँड ससेप्टिबिलिटी, दॅट इज रिलेटिव्ह परमियाबिलिटी अँड ससेप्टिबिलिटी. बघा शेवटचा जो पार्ट आहे आपला हा 8 नंबरचा, याच्यामध्ये आपण काय बघतोय तर रिलेशन बघतोय. तर त्यासाठी काय केलं आपण, हेच रिलेशन घेतलं ना. सो बी इज इक्वल टू म्यू 0 एच प्लस एम झेड घेतलं. ओके, सो एच बाहेर घेतला, मग एच इथं घेतला, मग इथं एच किती राहिला, एच बाय एच झालं ना कॉमन घेतल्यामुळे 1 राहिला. ओके, इथं एम झेड अपॉन एच कॉमन काढल्यावर आपण डिवाइड करतो ना टर्म. बघा ह्या जर एच ने मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल, इथं एच तयार होईल, इथं एचला एच कॅन्सल होईल, एम झेड तयार राहिला आहे तसा. ओके, सो कॉमन काढणं म्हणजे काय लक्षात येते का बघा. सो मी एच बाहेर घेतला, इथं थोडी मिस्टेक झाली होती. सो म्यू 0 एच झाला बरोबर. हा एच मी आता याच्याबद्दल तर मी ससेप्टिबिलिटी पुट केली, पुन्हा एच मी डावीकडे घेतला. सो पुन्हा एच डावीकडे घेतल्यावर काय झालं, बी अपॉन एच झाला इज इक्वल टू म्यू 0 किंवा म्यू नॉट प्लस 1 प्लस ससेप्टिबिलिटी झालं. पुन्हा बी अपॉन एच आपण कुठेतरी बघितलं होतं ना, परमियाबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल. सो याच्याबद्दल मी काय पुट केलं, परमियाबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल पुट केलं इज इक्वल टू म्यू 0 1 प्लस ससेप्टिबिलिटी. पुन्हा मी म्यू 0 लेफ्ट साईडला घेतला. सो म्यू 0 अपॉन म्यू अपॉन म्यू 0 इज इक्वल टू 1 प्लस ससेप्टिबिलिटी. पण म्यू अपॉन म्यू 0 चेक करा, रिलेटिव्ह परमियाबिलिटी. सो रिलेटिव्ह परमियाबिलिटी किती मिळाली, म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस ससेप्टिबिलिटी. सो दिस इज अवर रिलेशन और द रिलेशन बिटवीन म्यू आर अँड ससेप्टिबिलिटी. लक्षात आलं का. बघा आपण ॲक्च्युअल आज काय काय बघितलं, बरंचसं बघितलेलं आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ते एक्सप्रेशन बघितलं, ते इलेक्ट्रॉन स्पिन वगैरे होतं ते सगळं. ओके, त्याच्यानंतर आपण टोटल 8 पार्ट बघितले डेफिनेशन्स किंवा छोटे छोटे एक्सप्रेशनचे. सो ह्या 8 पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचे, हे राहतात लक्षात. पहिला पार्ट मॅग्नेटायझेशन, दुसरा पार्ट मॅग्नेटिक इंटेन्सिटी, तिसरा पार्ट क्युरी लॉ, चौथा पार्ट आपण रिलेशन बघितलं बघा, रोल अँड रिंग काढली, पाचवा पार्टमध्ये ससेप्टिबिलिटी बघितली, सहाव्या पार्टमध्ये मॅग्नेटिक परमियाबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल बघितलं, आणि सातव्या पार्टमध्ये म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमियाबिलिटी बघितली. आणि ह्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन आपण शेवटचा पॉईंट डिफाईन केला. आणि शेवटचा पॉईंट काय आहे तर ह्या सगळ्यांचंच रिलेशन आहे ना इथं, हे काय असं वेगळं नाही आहे. हे जे सगळे आत्तापर्यंत होते ते सगळे आपण इथे अप्लाय केले. आणि प्रत्येक टर्मचा तुम्हाला अंदाज येतोय का बघा, प्रत्येक टर्म कशासाठी इथं मांडलेली आहे किंवा प्रत्येक टर्मचं काय कारण असेल इथं स्टडी करण्यासाठी, ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला तितक्याच चांगल्या पद्धतीनं किंवा कन्सेप्च्युअल किंवा एक इमॅजिन करता आलं पाहिजे. बघा मी म्हटलं ना की फिजिक्समध्ये मॅक्सिमम टर्म्स ह्या इमॅजिनेशनवरती आहे. तुमचं इमॅजिनेशन जर तिथपर्यंत असेल, तुम्हाला पटत असेल ती गोष्ट, तर ते समजायला सोपं पडतं किंवा त्याचा अभ्यास करायला सोपा जातो. कारण तुम्ही इमॅजिनेशनच करू नाही शकला, नाही हे मी इमॅजिन करू शकत नाही असं जर म्हटला तर मग आपल्याला ती टर्म पुढची शिकता येईल का, येणार नाही. सो इन द मॅग्नेटिझम ऑल्सो most of the part is the imaginary part. Imagine, just imagine that lines are going from this point to this point. Just imagine this is the material. Just imagine this is the loop. So imagination is important. Okay. So this is our today's lecture. थोडंसं वास्ट झालेलं आहे, जास्त झालेलं आहे असं मला माहीत आहे, पण सोप्या भाषेमध्ये सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. हे व्यवस्थित बघा, नोट्स ह्याच्या व्यवस्थित काढा, याच्यामध्ये काही शंका असतील तर विचारा. आणि आपण आता एक बेसिक जे क्वेश्चन्स आहेत, जे MCQ क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया. याच्या रिलेटेड जे काही न्यूमरिकल्स असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे जे काही न्यूमरिकल्स असतील ते सगळे आपण डिस्कस करणारच आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जो DPP दिला जाईल त्या DPPमध्ये सुद्धा याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स असणारच आहेत. आत्ता आपण हे थांबूया आणि काही या आत्तापर्यंत कालच्या टॉपिकचे एक आपले MCQs राहिले होते. सो कालच्या टॉपिकमधले किंवा यामधलं काही थोडंफार बेसिक बघून आपण त्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघूया. हे समजलं का बघा सगळ्यांना. आय होप की हे लक्षात आलं असेल तुमच्या. सगळ्या डेफिनेशन्सच आहेत पण पर्टिक्युलर पार्टमध्ये डिवाइड करायच्या लिहित असताना सुद्धा. कारण फोटोग्राफिक स्टडी एक प्रकार असतो बघा. फोटोग्राफिक स्टडी म्हणजे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ना त्याचा एक फोटो तुम्ही तुमच्या माइंडमध्ये काढायचा. ओके, जस्ट युअर माइंड इज वन टाईप ऑफ कॅमेरा. सो कॅप्चर द फोटो वॉट यू आर स्टडिंग इन फ्रॉम युअर नोटबुक. ते कॅप्चर करायचं आणि ते तुम्हाला रिकॉल करता येतं. पुन्हा त्याची इमेज डिस्प्ले होणार आहे तुमच्या LCD वरती, डोळ्यांमध्ये डिस्प्ले होणार आहे. सो फोटोग्राफिक स्टडीज एक प्रकार असतो. सो फोटो म्हणजे जे तुम्ही वहीमध्ये लिहिलं, इव्हन एवढं सुद्धा होतं की तुम्ही वहीच्या कुठल्या पानावर ही डेफिनेशन लिहिलेली आहे हे सुद्धा तिथं आठवायला लागतं. सो दॅट इज द फोटोग्राफिक इमेज. कितपत शक्य आहे बघा कोणाकोणाला. ओके, सो लुक ॲट द क्वेश्चन.
सिंपल बघूया, पण हे कन्फ्युजन करणारे क्वेश्चन्स असू शकतात. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑलवेज बिगिन फ्रॉम, दिस इज व्हेरी सिम्पल. मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या आहेत त्या कुठनं स्टार्ट होतात आणि कुठं एंड होतात. यामध्ये लक्षात ठेवा की आपण जे दोन प्रकारे बघतो मॅग्नेटिक लाईन्स, पोल तर दोन आहेत, नॉर्थ आहे, साऊथ आहे. सो मॅग्नेटिक लाईन्स ह्या एका पोलपासून दुसऱ्या पोलपर्यंत जातात, फक्त त्या दोन प्रकारे जातात. दोन प्रकारे म्हणजे काय, एक इंटरनली जातात आणि एक एक्सटर्नली जातात. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात राहणं गरजेचं आहे की ती इंटरनली कशा जातात आणि एक्सटर्नली कशा जातात. मग असे आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं बघा. आता इंटरनली आणि एक्सटर्नलीमध्ये तुम्ही दोन टाईप्स लक्षात ठेवू शकता, एक मॅग्नेटचा पण लक्षात ठेवू शकता आणि एक कॉईलचा पण लक्षात ठेवता. आठवते काल सांगितलं तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सो एक्सटर्नली म्हटलं की नॉर्थ वरून खाली येतात, नॉर्थ वरती घेतो ना आपण, वरून खाली येतात असं म्हणायचं एक्सटर्नली. मग एक्सटर्नली जर वरून खाली येत असतील तर इंटरनली कशा असतील, खालून वरती असतील. ओके, म्हणजे एक्सटर्नली मॅग्नेटिक लाईन्स ह्या नॉर्थकडनं साऊथकडे येतात, म्हणजेच पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडं. जर इलेक्ट्रोस्टॅटिकशी कम्पेअर केलं तर जिथं इलेक्ट्रोस्टॅटिकमधल्या लाईन्स असतात ना, इलेक्ट्रिक लाईन्स म्हणतो आपण त्यांना. आणि जर इंटरनली म्हटलं तर साऊथमधनं नॉर्थकडं आतल्या बाजूनं वरती जातात. सो नॉर्थ पोल अँड एंड ऑन साऊथ पोल. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट, द मॅग्नेटिक फील्ड इज द स्ट्रॉंगेस्ट ॲट द विच पार्ट. कुठं स्ट्रॉंग असतात, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आठवतंय. सो कुठल्या पॉईंटला ते जे आयर्न फायलिंग जे होते ते अट्रॅक्ट होत होते बघा. साहजिकच पोल्सला ना, काल आपण दोन त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की एक रॉड होता आणि एक हॉर्सशू मॅग्नेट पण होतं. मग ते रॉड किंवा हॉर्सशू मॅग्नेट जेव्हा आपण एखाद्या फायलिंग्समध्ये जे काय आयरनचे छोटे छोटे तुकडे असतात त्याच्यामध्ये ते डीप करतो, बुडवतो आपण, तेव्हा काय होतं की ते सगळे तुकडे त्याला अट्रॅक्ट व्हायला लागतात, बरोबर. आणि मॅग्नेटमध्ये जे पोल्स आहेत त्या पोल्सची स्ट्रेंथ जास्त असते ना, पोल स्ट्रेंथ म्हणतो आपण त्याला, त्यामुळे ते त्या जास्त पोल्सकडे अट्रॅक्ट व्हायला बघतात, बरोबर. मग ते नॉर्थ असेल किंवा साऊथ असेल. सो द मॅग्नेटिक फील्ड इज द स्ट्रॉंगेस्ट ॲट द विच पार्ट, डी ऑप्शन, दॅट इज बोथ पोल्स. लक्षात येते, मगाशी पहिल्याचा ए ऑप्शन, आता दुसऱ्या क्वेश्चनचा डी ऑप्शन. नेक्स्ट, an electric generator actually acts as, तुम्हाला जनरेटर माहित आहे, मोटर माहित आहे का बघा. आता हे ट्रान्सड्यूसर्स आहेत सगळे. व्हॉट आर द ट्रान्सड्यूसर्स? द ट्रान्सड्यूसर्स आर नथिंग बट एनर्जी कन्व्हर्जन. आता हे ॲक्च्युली सिलेबसला नाही आहे जनरेटर पार्ट, पण एक ॲप्लिकेशन एक्झाम्पल आहे म्हणून मी घेतोय. जनरेटर म्हणजे काय, घरामध्ये जनरेटर असतो आपल्या घरामध्ये, म्हणजे छोटा जनरेटर असतो किंवा लाईट गेली की आपण वापरतो. तर जनरेटर काय केलं जातं, इंजिनच्या मदतीनं फिरवलं जातं. इंजिन ऑइल पेट्रोल काय असेल ते टाकलं जातं, डिझेल, आणि इंजिन फिरवलं जातं. मग इंजिन फिरवलं म्हणजे कॉईल फिरवली. मग कॉईल फिरते म्हणजे कुठली एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. आणि ती कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरते, मॅग्नेटिक फ्लक्स कट करते, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिकमधली कन्सेप्ट आहे. सो मेकॅनिकल एनर्जी तिथं आल्यामुळं आपल्याला लाईट मिळाली. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं. सो एनर्जी कन्व्हर्टर आहे हा जनरेटर म्हणजे. आणि मोटर म्हणजे काय असतं बघा, पाण्याची मोटर असते. सो आपण जेव्हा लाईट चालू करतो, मोटरचं बटन चालू करतो, तेव्हा मोटर फिरते ना. म्हणजे कुठली एनर्जी कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली, तर इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. लाईट दिली म्हणून फिरली ना मोटर. सो मोटर आणि जनरेटरचं प्रिन्सिपल लक्षात ठेवा, अपोजिट आहेत दोन्ही एकमेकांना, बरोबर. सो मोटर म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी, आणि जनरेटर म्हणजे मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो वी कॅन से दॅट ए कन्व्हर्टर ऑफ एनर्जी. सो तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आपण डी लिहायचा आहे. हा एक एनर्जी कन्व्हर्टर आहे. नेक्स्ट, ए मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टेड इन नॉर्थ डायरेक्शन acts on an electron moving in east direction. The magnetic force on the electron will be, right hand palm rule. पण कन्फ्युजन काय होते बघा इथं, पुन्हा एकदा हा क्वेश्चन आलेला, रिपीट झालेला क्वेश्चन अशा टाईपचा, बरोबर ना. राईट हँड पाम रूल घ्या. मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे, नॉर्थ डायरेक्शन वरती आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह कुठं होतोय, ईस्ट डायरेक्शनला. ईस्ट म्हणून आपण इकडे म्हणूया ईस्ट, ओके.
सो इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड इकडं आहे, इलेक्ट्रॉन इकडं मूव्ह होतोय. सो मॅग्नेटिक फील्ड जर इकडं असेल, इलेक्ट्रॉन जर इकडं मूव्ह होत असेल, तर फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल? आपल्याकडल्या टुवर्ड्स डायरेक्शनला असेल ना. पण हे कुणासाठी? पॉझिटिव्ह चार्ज असेल तर. मग इलेक्ट्रॉन असेल तर डायरेक्शन काय करायची? जी अपवर्ड आहे ती फक्त आतमध्ये घालवायची. मग आतमध्ये घालवायची म्हणजे ऑप्शन कुठला शोधायला लागेल? सो बघा, सो व्हर्टिकली डाऊनवर्ड, लक्षात येते का? आता हे डाऊनवर्ड ईस्ट आणि डाऊनवर्ड नॉर्थ तर नसणार आहे, तर व्हर्टिकली अपवर्ड आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड हेच दोन ऑप्शन असणार आहेत ना. सो व्हर्टिकली अपवर्ड कधी असेल? जर इलेक्ट्रॉनच्या ऐवजी पॉझिटिव्ह चार्ज घेतला असता तर ते व्हर्टिकली अपवर्ड म्हणलं असतं. आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड कधी म्हणायचं? इलेक्ट्रॉन घेतलेला आहे म्हणून ते काय म्हणायचं? व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो ऑप्शन सी. नेक्स्ट, द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय. सिंपल आहे ना. डायरेक्शन ऑफ फोर्स एक राईट हँड पाम रूल होता किंवा फ्लेमिंग रूल होता. सो विच? FBI, फ्लेमिंग लेफ्ट हँड म्हणू शकतो आपण, चालेल. सो ऑप्शन ए म्हणा. नेक्स्ट, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज गिवन बाय. करंट लाईक दिस. ओके. सो फ्लेमिंग राईट हँड रूल. सो डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल आणि लेफ्ट हँड थंब रूल. नो, राईट हँड थंब रूल आपल्याला कशाची डायरेक्शन दाखवतो? मॅग्नेटिक फील्डची दाखवतो. आता बघा, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे बघा. मी तुम्हाला मागाशी मोटर आणि जनरेटर म्हणलं. आपण मागच्या टॉपिकमध्ये मोटर सारखं बघितलं होतं, फ्लेमिंग लेफ्ट हँड किंवा राईट हँड पाम रूल. पण जनरेटरमध्ये आउटपुट कोण असतं? मोटरमध्ये आउटपुट कोण आहे सांगा? इलेक्ट्रिक करंट दिला, मोटर फिरली. फिरली म्हणजे कुठल्या डायरेक्शनला फिरली? म्हणजे फोर्स. सो मागच्या टॉपिकमध्ये आपण फोर्सवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जेव्हा येईल तेव्हा जनरेटर सारखं ॲप्लिकेशन होतं आणि जनरेटरमध्ये इनपुट कोण असणार आहे? फोर्स असणार आहे. फिरवलं जाईल ना आधी, आणि आउटपुट कोण मिळणार आहे? लाईट मिळणार आहे. सो इलेक्ट्रिक करंट आउटपुट असणार आहे. सो हे जनरेटर टाईपचं एक्झाम्पल आहे बघा. सो फ्लेमिंग लेफ्ट हँड हा मोटरसाठी जसा वापरतो तसा जनरेटरसाठी आपण काय वापरायचं? फ्लेमिंग राईट हँड वापरायचं. तिथं सुद्धा FBI, फक्त तिथं I जो आहे तो आउटपुट असेल आणि फोर्स जो असेल तो इनपुट असेल. कळतात क्वांटिटी? मोटरसाठी I इनपुट, फोर्स आउटपुट. करंट देत होतो ना आपण, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंट दिला म्हणजे इलेक्ट्रिक करंट इनपुट झालं आणि फोर्स आउटपुट झाला. कोणासाठी? आपल्या मागच्या टॉपिकसाठी म्हणजे मोटरसाठी. आणि जनरेटरसाठी आपण जेव्हा बघू तेव्हा मात्र मेकॅनिकल एनर्जी म्हणजे फोर्स इनपुट असेल आणि इलेक्ट्रिक करंट आउटपुट असेल. सो इथे काय म्हणले? डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, तयार झालेल्या करंटची डायरेक्शन, म्हणजे हे जनरेटरचं आहे. सो याच्यासाठी फ्लेमिंग राईट हँड म्हणायचं. समजलं कन्क्लुजन मी काय सांगितलं ते? नेक्स्ट, द मॅग्नेटिझम ऑफ ए मॅग्नेट इज ड्यू टू. सिंपल आहे, आत्ताच बघितलं आपण. स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझमचा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवरनं याचं एक्झाम्पल सांगायचं की ओरिजिन ॲक्च्युली मॅग्नेटिझमचं काय आहे तर इलेक्ट्रॉन एका ॲटममध्ये न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय, म्हणजेच स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट, व्हॉट हॅपन्स टू द मॅग्नेटिक निडल केप्ट इन ए नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर अशी एखादी निडल ठेवली तर काय होतं? कॉईल ठेवली तर काय होतं? हे आपण बघितलं की त्याच्यावरती इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्ट होतात. मग इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्ट झाले म्हणजे टॉर्क ॲक्ट झाला ना. सो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याच्यावरती फोर्स पण ॲक्ट होतो आणि टॉर्क पण ॲक्ट होतो. पण इथं काय सांगितलं की व्हॉट हॅपन्स टू द मॅग्नेटिक निडल केप्ट इन ए नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. सो ऑप्शन्स बघा. इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स बट नॉट टॉर्क. It experiences a torque but not force. It experiences both force and torque. It neither experiences a force or torque. So C आणि D ऑप्शन तर डेफिनेटली नसणार आहे. का तर C मध्ये काय आहे? फोर्स पण आणि टॉर्क पण ॲक्ट सांगितलंय. सो हे युनिफॉर्म मध्ये होतं ना, आणि शेवटच्यामध्ये फोर्सच अप्लाय होणार नाही सांगितले. पण इथं ॲक्च्युली फोर्स अप्लाय होतो पण टॉर्क अप्लाय होत नाही. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय होत नाहीत. फोर्स अप्लाय होतोय, काहीतरी तिथं डिफ्लेक्शन दिसेल ना, का तर युनिफॉर्म नाही आहे फील्ड, नॉन युनिफॉर्म फील्ड आहे. सो फोर्स अप्लाय होईल. सो इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स, पण इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय होणार नाही, म्हणजे टॉर्क अप्लाय होणार नाही. सो कुठला ऑप्शन असेल?
सो ऑप्शन ए असेल, इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स बट नॉट टॉर्क. फोर्स अप्लाय होईल पण टॉर्क ॲक्ट होणार नाही किंवा टॉर्क अप्लाय होणार नाही. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सिंपल आहे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बद्दलचं कुठलं स्टेटमेंट आहे ते ट्रू असेल हे बघायचं आहे. पहिलं वाक्य बघूया. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज क्लोज्ड. क्लोज्ड म्हणजे काय, समजा इथून निघाल्या तर त्या कुठंतरी एंड होतील, म्हणजे क्लोज पाथ कंप्लीट करतील, किंवा इथून निघाल्या तर फिरून तिथंच येतील. म्हणजे बघा ना, नॉर्थपासून निघाली तर साऊथमध्ये जाते आणि साऊथमधनं पुन्हा नॉर्थकडे जाते, म्हणजे क्लोज पाथ झाला ना. सो हे वाक्य बरोबर असू शकतं. पुढचं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज इंटरसेक्ट इच अदर. एकमेकांना इंटरसेक्ट करतात का, तर नाही करत. त्या पॅरलल असतात, त्या पोलला येतात पण बाजून येताना त्या पॅरलली येत आहेत ना. सो हे चुकीचं वाक्य आहे. सी, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स टेंड्स टू क्राउड फार अवे फ्रॉम द पोल्स ऑफ द मॅग्नेट. हे सुद्धा चुकीचं वाक्य आहे ना. ते पोलपासनं लांब कुठंतरी त्या एकत्र येतात, हे चुकीचं आहे ना. पोलपाशी एकत्र येतात त्या. चौथं वाक्य काय आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू द व्हॅक्यूम. हे सुद्धा चुकीचं आहे, व्हॅक्यूममधनं पास होणार आहेत ना. सो ऑप्शन ए जो आहे तो बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज क्लोज्ड. क्लोज्ड लूप तयार करतात ना. क्लोज्ड लूपचा अर्थ आपण बघितला. लूप म्हणजे काय, स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंट कंटिन्यू झाला, लूप झाला ना. गोल, चौकोन, सर्क्युलर असेल तो लूप म्हणतो ना आपण. सो दिस इज नथिंग बट द ए ऑप्शन, दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज क्लोज्ड. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. पुन्हा एकदा तसाच क्वेश्चन आहे. ओके, सॉरी, ठीक आहे, जाऊ दे. रिपीट क्वेश्चन आहे ॲक्च्युली, तोच रिपीट झालेला आहे. ठीक आहे, तेच ऑप्शन्स आहेत आणि तेच आन्सर आहे, काही हरकत नाही. सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज क्लोज्ड. ओके. सो दीज आर सम बेसिक अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, कारण याच्यामध्ये डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड याच्या रिलेटेड कन्सर्न येतो. आणि हे जे मॅथमॅटिक्स आज आपण बघितलं त्याच्या रिलेटेड न्यूमेरिकल्स हे जास्त विचारले जातात. म्हणजे डेफिनेशन जर बघितलं तर सगळे रेशो होते ना. सो रेशोमध्ये न्यूमेरिकल्स आहेत सगळे. सो ह्या न्यूमेरिकलचा स्टडी मग इम्पॉर्टंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बट दीज आर सम बेसिक क्वेश्चन्स रिलेटेड टू द मॅग्नेटिझम. मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना की काल MCQ घेतले नव्हते आपण, काल फक्त थिअरी आणि काही एक्सप्रेशन्स बघितले होते. सो त्याच्या रिलेटेड जे काही MCQs होते ते आज आपण बघितले. सो आजचं जे झालेलं आहे ते सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. बरीचशी एक्सप्रेशन्स आपण बघितली, बऱ्याचशा डेफिनेशन्स आपण बघितल्या आणि याच्या रिलेटेड मग आपण काही क्वेश्चन्स पण बघूया. पण हा टॉपिक मी सांगितलं की कंपॅरेटिव्हली लास्ट टॉपिक छोटासा टॉपिक आहे. अजून फार फार तर 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक संपेल. त्यामुळे मग आपण काय करूया की जास्तीत जास्त CETचे क्वेश्चन्स याच्यावरती डिस्कस करायचा प्रयत्न करू. डिस्कशन जवळपास 50 क्वेश्चनचं करू. DPP 100 क्वेश्चनचा जवळपास दिला जाईल. म्हणजे जेवढा जास्त प्रॅक्टिस आपल्याला ह्याचं करता येईल तेवढं आपण करूया. ओके. आय होप की हे आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं हे इमॅजिन करतो. कारण कसं आहे बघा की हे जेवढं थेरॉटिकल आहे तेवढंच न्यूमेरिकल किंवा तेवढंच मॅथमॅटिकल सुद्धा त्याच्यामध्ये जास्त आहे. फक्त ते जे मॅथमॅटिकल आहे ते कसं आलं, त्या थेरॉटिकलचा जो काही रेफरन्स आहे तो आपण तिथं घेतो आणि त्याच्यावरून ते मॅथमॅटिकल घेत असतो. त्याचबरोबर इमॅजिनेशन, मी म्हटलं तसं की इमॅजिनेशन जेवढं व्यवस्थित करता येईल तुम्हाला तेवढा स्टडी आपल्याला जास्त त्याच्यामध्ये करता येईल. कारण बऱ्याचशा गोष्टी इमॅजिनरी आहेत. इमॅजिनेशनवरती फिजिक्स हे मोस्ट ऑफ डिपेंड आहे. त्यामुळे थोडंसं इमॅजिनेशन करायला शिका. काही जणांना हे हेवी जात असेल, थोडंसं लोड वाटत असेल, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. काही जणांना परफेक्ट समजत असेल त्यांनी अजून प्रयत्न करा. कारण आपल्याला आउट ऑफ आउट मार्क्स पाडायचा प्रयत्न आपण याच्यामधनं करायचा आहे. तरच कुठेतरी आपल्याला CETचा जो काही स्कोर आहे तो चांगला मिळेल आणि इन फ्युचर आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाता येईल किंवा आपलं जे करिअर आहे ते आपल्याला करता येईल. त्यामुळे हे सगळं हा जो बेस म्हणला जातो हा बेस आहेच, किंवा हा टर्निंग पॉईंट म्हणला जातो हा टर्निंग पॉईंट त्याच्यामध्ये आहे. आपण पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया याच्यानंतर. आता याच्यानंतर थेरीच आहे बरी सगळी. कारण मॅग्नेटचे टाईप्स म्हटलं होतं मगाशी मी, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. तर याचा डिटेलमध्ये स्टडी आहे पुन्हा की त्याच्या प्रॉपर्टीज आहेत की डायमॅग्नेटिक काय काम करतो, फेरो काय काम करतो, पॅरा काय काम करतो. पुन्हा त्यांचे डोमेन स्ट्रक्चर्स आहेत. डोमेन स्ट्रक्चर म्हणजे काय की इंटरनली मॅग्नेट जर असेल तर तो मॅग्नेट कसा असेल किंवा इंटरनल स्ट्रक्चर त्या मॅग्नेटचं कसं असतं त्याला डोमेन स्ट्रक्चर म्हटलं जातं. सो हा सगळा स्टडी आपल्याला पुढच्या पार्टमध्ये या टॉपिकमध्ये करायचा आहे. सो आता जास्त न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पुढं काही नाही आहे.
आजचं जे लेक्चर होतं ते लेक्चर जास्त महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा डेफिनेशन्स आल्या ज्या की न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. इन फ्युचर या टॉपिकमधला तो काही फारसा पार्ट रिपीट होत नाही, थिअरॉटिकल पार्ट आहे, पण तोही तितकाच मग थेरी एक्झामसाठी बोर्ड एक्झामसाठी जास्त महत्त्वाचा राहतो, किंवा त्याच्यावरती सुद्धा एखादा CETचा थेरी क्वेश्चन हा येऊ शकतो. ओके, सो स्टेप बाय स्टेप आपण बघूया. सो आज आपण थांबूया इथंच. आजचं जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्या, नोट्स प्रिपेअर करा. मी डेफिनेशन्स लिहिलेले आहेत व्यवस्थित, त्या तुम्ही स्वतः लिहा नोटबुकमध्ये. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. सो तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.